नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रोटरी जिल्हा 3142 तर्फे सुसंवाद या वाढत्या नागरीकरणाच्या आव्हानानंतर आणि ठाणे शहराच्या भावी विकासावरती आधारित कार्यक्रम 15 नोव्हेंबर रोजी घाणेकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा गव्हर्नर श्री हर्ष मोकल यांनी, सहकार्य रोटरी सर्व्हिस वीक डायरेक्टर श्री विनीत शहा यांनी, तर नेतृत्व रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स अध्यक्ष समीर लिमये यांनी केले. ठाण्यातील इतर रोटरी क्लब्सनीही या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. मान्यवर पॅनलमध्ये श्री के.डी. लाला, सौ खुशबू ताओरी, श्रीपाद भालेराव, सीमा रेडेकर, श्रीलता मेनन यांचा समावेश होता. चर्चेचे संयोजन मिलिंद बल्लाळ यांनी केलं. तर चर्चेचा मुख्य विषय होता शाश्वत शहराचे 5C शहर, नागरिक, उपभोग, वाणिज्य आणि हवामान बदल. पॅनलने पुढील 5 कृतीसूत्र अधोरेखित केली. संवाद सुरू करणे, सहभागींसोबत विचारमंथन, प्रयत्नांचे एकत्रीकरण, CSR व ग्लोबल ग्रँटद्वारे गुंतवणूक आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग. तर या जबाबदारीने उपभोग करणारे, नागरिक केंद्रित, वाणिज्यात प्रगत आणि हवामान बदलावरती नेतृत्व करणारे आधुनिक शहर हे यामागचे ध्येय आहे. कार्यक्रमाचा समारोप ठाणे ड्रीम सिटी बनवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याच्या दृढ संकल्पाने झाला. नमस्कार दोस्तों, मैं हर्ष मकोल, डिस्ट्रिक्ट 3142 का डिस्ट्रिक्ट गवर्नर, आज काशीनाथ घाणेकर हॉल में आया हूँ. आज का प्रोग्राम जिसके लिए मैं यहाँ पे मौजूद हूँ वो है सुसंवाद. हम लोग रोटरी की तरफ से रोटरी सर्विस मंथ कर रहे हैं, जिसके अंदर इम्पैक्ट क्रिएट कर सके जो कम्युनिटी के अंदर, उसके लिए एक मुहिम छेड़ी है. और यहाँ पे कई क्लब साथ में आके एक जो प्रोग्राम्स हैं उसको लेके आगे जा रहे हैं. आज सुबह हम लोगों ने जॉब फेयर से स्टार्ट किया था. 3 जगह के ऊपर, न्यू बॉम्बे, थाने और डोंबिवली के अंदर करीब अपने क्या 100 के ऊपर कंपनियों ने पार्टिसिपेट किया है. और करीब ना बोले तो 1,500 से 2,000 बच्चों ने जॉब के लिए अप्लाई किया था. अब ये जो दूसरा प्रोग्राम है वो सुसंवाद है, क्योंकि जो हमारा यहाँ का नीड हमारी कम्युनिटी की, या जहाँ पे हम लोकेलिटी में रहते हैं, उसकी क्या क्या प्रॉब्लम्स वी आर फेसिंग या क्या हम इम्प्रोवाइज़ कर सकते हैं, उसके ऊपर आज ये प्रोग्राम किया हुआ है. 12 क्लब्स हैं जो कि जोन 11 की हैं, 11 के हैं जो कि पार्टिसिपेट कर रहे हैं. यहाँ पे अभी जो पैनलिस्ट हैं वो थोड़ी देर में आ जाएंगे. और मिलिंद बल्लाल जी जो कि हमारे रोटेरियन भी हैं और प्लस थाने वैभव के एडिटर भी रह चुके हैं, वो इसको पूरा लीड कर रहे हैं. सो यही चाहूँगा कि जितने भी थानेकर्स हैं, ये एक रोटरी की जो मुहिम जो हम लोग कर रहे हैं, हेरिटेज के ऊपर मेन आ रहा है. अगले हफ्ते हेरिटेज के ऊपर है, हेरिटेज पे रहेगा, जिसके ऊपर हेरिटेज के ऊपर वर्किंग रहेगा. एंड उसके बाद थैलेसीमिया के ऊपर, क्योंकि हमारा ये मानना है कि हर बच्चा थैलेसीमिया टेस्ट होना जरूरी है. बिकॉज हमारे को पता नहीं कि हमारे बच्चे में कौन सा थैलेसीमिया पीड़ित है. तो उसके लिए मेरा ये रिक्वेस्ट रहेगा कि आप अपने जितने भी रिलेटिव्स हैं या बच्चे जो हैं उन लोगों को आप प्रोत्साहित करें कि थैलेसीमिया टेस्ट भी कराएं. क्योंकि हमारे देश के अंदर, जो महाराष्ट्र के अंदर जो डिस्ट्रिक्ट 3142 है, वो सबसे ज़्यादा थैलेसीमिया पीड़ित है. उसके लिए तो ये छोटी सी मुहिम हमारे थ्रू है, लेकिन आप लोगों का अगर सहयोग मिलेगा तो हम अच्छी तरह से इसको आगे लेके जा सकें. थैंक यू. नमस्कार. रोटरी क्लब ठाणे सगळे मिळून एक सुसंवाद नावाचा कार्यक्रम आपण आज करतोय. प्रामुख्याने आपण ज्या शहरात राहत आहोत त्या शहरातल्या ज्या काय आपल्या गरजा आहेत, मूलभूत आपल्या नागरिकांच्या गरजा आहेत, त्यांच्या संदर्भात आपण हा एक सुसंवाद, आम्ही त्याला डायलॉग फॉर कोलॅबरेशन, डायलॉग फॉर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिएटिव्हिटी, को क्रिएशन असं नाव दिलेलं आहे. अर्बनायझेशन हे वाढतच राहणार आहे. गावातनं शहरांकडे लोक येत राहणार. शहरांमध्ये प्लास्टिक, घनकचरा, ट्रॅफिक, रिडेव्हलपमेंट, पोल्युशन, पेडेस्ट्रियन सेफ्टी असे असंख्य विषय आहेत, ज्या विषयांवरती लोकसहभाग हे फार आवश्यक आहे. रोटरी क्लब ह्यांचा सतत प्रयत्न असतो की आपण समाजाला उपयोग होईल अशा काही विषयांवरती चर्चा करावी. वी आर ऑलवेज लुकिंग फॉर आयडेंटिफाइंग सम प्रोजेक्ट्स विच आर यूजफुल फॉर द कम्युनिटी अँड बाय पार्टिसिपेटिंग अलॉंग विथ द अदर स्टेक होल्डर्स. मला पूर्ण खात्री आहे की हा जो आमचा एक प्रयत्न आहे ह्याच्यातनं काहीतरी चांगलं निघेल.
मला असं वाटतं आपण सगळ्या भारतीय लोकांनी क्रिटिसिझम करण्यापेक्षा कलेक्टिव्ह कंप्लायन्स ओरिएंटेड होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपला देश, आपलं राज्य आणि आपलं शहर याला एक चांगलं, सुंदर, स्वस्थ, सशक्त आणि सभ्य आपण बनवू शकतो. माझं नाव समीर लिमये आहे. मी रोटरी क्लब ठाणे हिल्सचा सभासद आहे. यावर्षी मी प्रेसिडेंट आहे आणि माझ्याचबरोबर 10 अजून क्लब आहेत, या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही आज प्रेझेंट करत आहोत नागरिकांकरता. आम्हाला आवडेल जास्तीत जास्त लोकांचा सहभाग झाला पाहिजे. ज्या शहरात आपण राहतो, ज्याला आपण वी कॉल इट अवर होम, वी मस्ट हॅव अ बेटर होम, अ क्लीनर होम अँड अ व्हेरी सस्टेनेबल होम. थँक्यू व्हेरी मच. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आदिवासी जनजागृती मेळावा व आदिवासी संस्कृती कला महोत्सव 2025चं आयोजन खेवरा सर्कल येथे करण्यात आलेलं होतं. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा, सल्लागार अमृत सुरकर, सचिव तुकाराम वरठा यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन आयुक्त तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, लेखा अधिकारी महेश भांगरे, उपअधीक्षक ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विकास कापडे, वरिष्ठ कार्यालय अधीक्षक पोलीस महासंचालक अरविंद अंधेरे, ताराचंद पवार यांचं अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेला पुष्प देखील अर्पण करण्यात आले. तसेच सायंकाळी आदिवासी बांधवांनी या ठिकाणी स्वागत गीत देखील सादर केले. त्याचबरोबर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. बोहडा सॉन्ग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. तर मी आदिवासी डान्स ग्रुप मुंबई यांनी देखील विविध प्रकारची कलाकृती येथे सादर केली. विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. यावेळी सर्व समाज बांधव, बंधू भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्वांसाठी संघटनेच्या वतीने स्नेहभोजनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या प्रसंगी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांनी सर्वांचे आभार मानले. वाजला आदिवासी तरपा, आदिवासी नाच गौरी गरबा. ढोल आदिवासी नावाचा वाजला, ढोल आदिवासी नावाचा वाजला, वाजला. नाव आदिवासी, आदिवासी साऱ्या जगात गाजला. नाव आदिवासी, आदिवासी साऱ्या जगात गाजला.
आज राघोजी भांगरे आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आज आम्ही राघोजी भांगरे, बिरसा मुंडा आणि झलकरीबाई यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आज आम्ही बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्त आम्ही जोरात कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमात आमचे संपूर्ण स्थानिक आदिवासी छोटी मोठी मुलं अशी कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. आमची या कार्यक्रमामधनं काही भावना नाही. आमचा कार्यक्रम हा असा आहे का आमची आदिवासी संस्कृती जपावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करतो. यावर्षी आमचं 10वं वर्ष आहे. शहरात टिकून राहावे म्हणून आम्ही कार्यकर्ते करतोय. उत्साह चांगला आहे. कार्यकर्ते आमचे आता असते येतात, कारण कामावर जातात काही कार्यकर्ते, काही माणसं कामावर जातात, त्याच्यामुळे थोडं लेट पास होतं. तर कार्यक्रमाला भरपूर गर्दी असते. पुढची वाटचाल आमची आता म्हणजे करण्याची नाही. सध्या तरी आम्ही निवडणुकीच्या ह्याच्यात वाऱ्यात पडत नाही. आम्ही समाजसेवा म्हणून आम्ही समाजाचं काम करण्यासाठी आम्ही सर्व कार्यक्रम राबवतो. तरी माझ्या सर्व आदिवासी बांधवांना, आलेल्या सर्व आदिवासी बांधवांना माझ्या शुभेच्छा. मुंब्रा कौसा येथील कचऱ्याची समस्या आता दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाहीये. डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात ठाणे महानगरपालिकेला यश येत नसल्याने नागरिकांना या ठिकाणी कचऱ्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळा संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शानू पठाण यांनी सुधीर भगत, फरजान शाकीर शेख, सुनीता सातपुते, हिरा पाटील, रेहान पितलवाला, जमीला खान, कमरुल हुद्दा, नादिरा सुरमे, शाकीर शेख यांच्यासह सर्व माजी नगरसेवकांसमवेत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनावरती धडक दिली. आयुक्त सबरवराव यांच्या दालनाबाहेर हेच आहे स्वच्छ भारत अभियान असे बॅनर झळकवीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी तात्काळ कचरा उचलण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. मुंब्रा कौसा भागात सध्या कचऱ्याचे ढीग उभे राहिलेले आहेत. अनेक वेळा तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने नगरसेवकांना नाईलाजाने आयुक्तांच्या दालनाबाहेर आज बसावं लागलं. रस्त्याच्या कडेलाच नव्हे तर सर्व आरोग्य केंद्राच्या बाहेरही कचरा जमा झालेला आहे. रोगराई पसरत आहे, त्यामुळे रुग्णालय हाऊसफुल झाली आहेत. कचरा उचलला जात नसतानाही क्रिस्टल कंपनीला कोट्यवधी रुपये दिले जातात. म्हणजेच समस्येला ठाणे महानगरपालिका जबाबदार आहे असं पठाण यांनी सांगितलं. तर आयुक्त सौरभराव यांच्याशी चर्चेमध्ये शानू पठाण यांनी आपल्या मालकीची जागा कचरा टाकण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पालिकेला देण्याचं जाहीर केलं आहे. के कई दिनों से मुंब्रा कौसा की बहुत सारी समस्याओं को लेके थाने महानगर पालिका का व्यवहार सही नहीं है, जिसको लेकर सभी कॉरपोरेटर जो है हमारे मुंब्रा प्रपक्ष समिति के अंतर्गत वो सभी आज यहाँ पे मजबूरी में आना पड़ा. उसमें मुख्य कारण क्या है कि आज मुंब्रा कौसा के शहर को कचरे का डंपिंग ग्राउंड बना दिया गया है. महापालिका का करोड़ों रुपये क्रिस्टल नाम की कंपनी को बिल दिया जा रहा है, लेकिन सुविधा के नाम पे शून्य है. पूरे मुंब्रा कौसा के अंदर मुख्य रोड पे आप अगर कचरे की व्यवस्था देखेंगे तो अंबार पड़ा है, अंबार. ऐसा मालूम होता है कि मुंब्रा शहर कचरे के अंदर है. ऐसी व्यवस्था दी थी. तो इसीलिए हमने ये सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट की योजना है ना, संकल्प स्वच्छ भारत अभियान. तो क्या ये स्वच्छ भारत अभियान है? क्या ये स्वच्छ भारत है? क्या ये स्वच्छ थाना, ये स्वच्छ सुंदर थाना है? ऐसी परिस्थिति है. आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, कौसा आरोग्य केंद्र, जितने भी आरोग्य केंद्र है, हॉस्पिटल, उसके बाहर कचरे के अंबार लगे. महापालिका का कर्तव्य है कि लोगों की मूलभूत सुविधा का ध्यान रखे. 4 साल हो गया, आज महापालिका नहीं डिसॉल्व है. सभी कॉरपोरेटर किसके पास जाए? शासन के अंडर में महापालिका आती है. सरकार आंख बंद करके बैठी है, शासन आंख बंद करके बैठा है. को क्रिस्टल बोलती है डंपिंग ग्राउंड नहीं है, और महापालिका बोलती है हमने जगह दे दिया है. तो आप दोनों की मिसअंडरस्टैंडिंग या आप दोनों की असफलता के बीच में नागरिक क्यों पिसेंगे? नगर सेवक क्यों पिसेंगे? आज नगर सेवक लोग मजबूर है. वो ये सोच रहे हैं कि हम लोग, हमारे लोगों की जो नागरिक है, सबसे पहले किधर जाएगा? कॉर्पोरेटर के पास जाता है. तो कॉर्पोरेटर के पास आता है तो कॉर्पोरेटर ये सोच रहे हैं कि हम हमारे नागरिक के लिए क्या कर पाए. हर जगह का इशू चल रहा है. आपने ऐसा कर दिया है कि मुंब्रा कौसा के अंदर एक तरीके का आंख बंद करके व्यवहार सभी चल रहा है. बनी हुई बिल्डिंग है, कई सालों की पुरानी बिल्डिंगों को तोड़ा जा रहा है. जब बिल्डिंगें बन रही थी तो क्या आप कहां गए थे? फॉरेन गए थे, घूमने गए थे, या आप कुंभकर्ण की नींद सो रहे थे? आज जब बन गई तब आपको याद आ रहा है.
पानी की नहीं है, कहीं ना कहीं व्यवस्था हो रही है, और कचरे की समस्या तो दीवा और थाना में भी हो रही है। लेकिन मुमरा कौसा तो कचरे के अंदर ऐसा दिखने में आ रहा है। तो मैं आयुक्त साहब के बाद में मिलने के लिए जा रहा था। आयुक्त साहब को बस जब तक कि हमको ये ठोस निर्णय नहीं दिया जाएगा, ठोस संविधान नहीं दिया जाएगा, हम यहाँ से जाएंगे नहीं। हम लोगों को, नागरिकों को मरते देख नहीं सकते। उन पूरे हॉस्पिटल फुल है, सारे वो जो हॉस्पिटल है, हकीम अजमल हॉस्पिटल, मुमरा के प्राइवेट हॉस्पिटल सब फुल है, कचरों के अंबार लगे, लोग चल नहीं पा रहे। मतलब हमने महापालिका को आपने और शासन को ऐसा कर दिया है कि लोगों की जान जा रही है। ए दिवाली हो, गणपति हो, नवरात्रि हो, ईद हो, कचरे का अंबार, पानी की समस्या। तो आज पूरे शहर के अंदर हर जगह पे, हर नुक्कड़ पे सिर्फ आप जाएंगे तो कचरे का अंबार मिलेगा। और जिसके लिए जिम्मेदार थाने महानगर पालिका को इसको मूल सुविधा के ऊपर तुरंत निर्णय लेने जाना पड़ेगा, नहीं तो हम ये डालने से जाएंगे नहीं, चाहे हमें इसके लिए कुछ भी करना पड़े। मुंब्रा शहर हे नेहमी दुर्लक्षित शहर ठेवलेलं आहे आणि आत्ता आपल्याकडे आम्ही जेव्हा पेपर उघडतो, रोज न्यूजपेपर उघडतो, ते एवढी मोठी मोठी उद्घाटनं, एवढा निधी तेवढा निधी रोज आम्ही बघतो। म्हणजे सर्वसामान्य लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? मग इतका निधी, करोड रुपयाचा निधी, म्हणजे आपली केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका ही एक शृंखला आहे, साखळी आहे आणि तो विकासाचं तुम्ही ते काम करायचं, सगळ्यांनी निधी आणून इकडनं तिकडनं। आणि जेव्हा लोकांकडनं तुम्ही टॅक्स गोळा करता, तिथल्या लोकांकडनं पाण्याची बिलं घेता आणि लोकांना पण सुविधा देत नाही, मग अशा वेळेला तुम्ही हे उद्घाटन करता, एवढा मोठा निधी जो आणता, आम्ही रोज न्यूजपेपर उघडले की ते बघतो, पानं भरलेली आहेत, इकडे ओपनिंग केलं, तिकडे एवढा निधी आणला, करोड रुपयांचा निधी। मग तुम्ही ही साधी कचरा डम्पिंग व्यवस्था अजून का नाही केली? त्याला तुम्हाला निधी सापडत नाही का? मग तुम्ही इतकी गावं तिकडची आता ती डेव्हलप व्हायला लागली सगळी तिकडे ग्रामीणची, मग आधी तुम्ही डम्पिंगची व्यवस्था करा ना। तुम्ही बाकीच्या मेट्रो वगैरे सगळं डम्पिंगची व्यवस्था करा, नंतर तुम्ही मेट्रो वगैरे हे सगळे करा, नंतर तुम्ही मोठमोठ्या बिल्डरांना जे भूखंड जे दिले जात आहेत, टॉवर उभे राहिलेले तिकडे, ते तुम्ही करा नंतर, पण आधी डम्पिंगची व्यवस्था करा। लोकसंख्या वाढते ना तिकडे, मग कचरा पण वाढत चाललाय। आम्हाला महिलांना खूप त्रास होतो याचा। महिला शाळेत आता मुलांना सोडायला जातात, शाळेत जाताना रस्त्यात दोन्ही बाजूला ढिगारा कचऱ्यांचा, कशी मुलं आरोग्य कसं त्यांचं नीट राहील, त्याच्यामध्ये महिलांना हा त्रास होतोय। बरं, कचरा हा आम्हाला महिलांनाच जास्त, आम्हीच ते घर चालवतो तेव्हा कचरा आम्हाला माहिती येतो, मग तो कचरा उचलायला जे घ्यायला येतात ते बिचारे रडतात आमच्याकडे की मॅडम कचरा टाकू कुठे, आम्हाला जागाच नाही, कचरा आमचा कोण घेत नाहीये। मग काय करायचं? मग मुंब्र्यामध्ये म्हणजे तुम्ही जे आता जर आजार पसरले तर भविष्य काळात तिकडे जर काय झालं ना, हे आरोग्य बिघडलं तर तुमच्या ठाण्यात पण येणारच आहे ते हवेतून। तर ते तरी निदान स्वतःचा तरी विचार करा की हे उद्या आजूबाजूला पसरलं तर तुम्हालाही त्रास होणार आहे त्याचा। नगरपालिका ही स्वायत्त संस्था आणि या संस्थेचं कारण एकच असतं, लोकांना मूलभूत सुविधा देणं, त्यांचं नियोजन करणं, त्यांच्यापर्यंत जे काय आपल्या सुविधा असतात त्या पोहोचवणं। परंतु आज परिस्थिती काय आहे? एका बाजूला ठाणे आहे जिथे तुम्ही मेट्रो सारखे प्रकल्प आणताय, जिथे मोठे मोठे रस्ते करतायत, आणि दुसऱ्या बाजूला मुंब्रा असं सारखं शहर आहे ज्याच्यावर ठाण्याहून आणलेला कचरा आमच्यावरती लादला जातोय। आमचा कचरा तो आमचा उचललाच जात नाहीये, वरतून तुम्ही ठाण्याहून आणून कचरा आमच्यावरती लादतायत। म्हणजे किती दुर्बलता आमची का आम्ही या नगरपालिकेमध्ये अशा प्रकारच्या सुविधा मागत आहेत जी आम्हाला देऊ इच्छित नाहीत। मला एकच सांगायचं आहे का आम्हाला तुम्ही मरायसाठी ठेवलंय का आम्हाला सुविधा द्यायच्याच नाही आहेत का? तुम्ही एका बाजूला मेट्रो आणताय, त्याचे पैसे आमच्याकडनं घेत आहेत, आमच्याकडनं सेस घेतला जातोय, पण आमच्याकडे अजूनपर्यंत त्याचं नियोजन नाहीये। म्हणजे ज्या अति उच्चभ्रूमित लोकांना ज्या सुविधा आहेत त्याचा पैसा आमच्याकडनं घेतात, पण निदान कचरा उचलून आमच्या आरोग्याची तरी खेळू नका। तो उचला कचरा तुम्ही, आणि त्याचं नियोजन कसं करायचं? नियोजन शून्य आहे। ही महानगरपालिका नियोजन शून्य प्रकारे वागत आहेत आणि आमच्याकडे जे आहे ना, सावत्रपणाची भूमिका जी आहे ना या नगरपालिकेने घेतलेली आहे। आम्ही सावत्र आहेत का? सावत्र आईची पोरं आहेत का आम्ही, ज्याच्यावरती असं तुम्ही कचरा न उचलून आम्हाला आजारी करायचा तुमचा मानस आहे? गॅस वाहिनीने पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे नुकसान झाल्याने रविवारपासून सीएनजी गॅस पुरवठ्यावरती त्याचा परिणाम झालाय। ठाण्यात सीएनजीवरती चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू झाली होती। अनेक सीएनजी पंपावरती रात्री रिक्षा चालकांच्या 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। सीएनजी नसल्याने रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे सोमवारी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले। गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहने सीएनजीवरती धावत आहेत। ठाण्यात टीएमटीची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही, त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षाने
वाहतुकीचा पर्याय निवडतायत. या सर्व रिक्षा CNG इंधनावरती धावणाऱ्या आहेत, तर अनेक कारमध्ये देखील CNG बसवण्यात आलेले आहेत. CNGचा पुरवठा प्रभावित झाल्याने CNG पंपावरती इंधन पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे रिक्षा चालक तसेच इंधन वाहन चालकांची CNG पंपावरती इंधन मिळावे यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरू होती. ठाण्यातील काही CNG पंपावरती 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं चित्र होतं. CNG उपलब्ध न झाल्याने रिक्षा चालकांना दैनंदिन व्यवसाय बुडवावा लागलाय, तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्याने वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. बस थांब्यावरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. तो 2 दिन हो गया। कल दोपहर 12 बजे से सब पंप बंद है। रिक्शा वाले परेशान है, जिसके गाड़ी में जितना गैस था चलाए। कोई गाड़ी कहाँ खड़ी करके घर पे गया, कोई कहाँ खड़ी करके घर पे गया। कोई धक्का मार के चला रहे हैं बेचारे, धक्का मार के घर तक पहुंचा रहे हैं। परेशान है सब रिक्शा वाले। त्रास म्हणजे असा आहे की काल दुपारपासून गाडी पंप बंद आहेत. सगळीकडे जेवढे ठाण्याचे आहेत, मुंबईचे सगळे पंप बंद आहेत. सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. आणि काय ज्यांच्या लोकांच्या गॅस नाही ते बिचारे पंपावरती तासन तास उभे आहेत. तर आता माझी विनंती आहे पंपावाल्यांना की लवकरात लवकर ते रिपेअरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर केले, कारण सगळ्या पब्लिकला पण हा त्रास खूप होतोय आणि आम्हाला पण. गेल्या 4 दिवसांपासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही. त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे केले. कचरा समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा यावेळी अभिजित पवार यांनी दिला आहे. डम्पिंग ग्राउंड नसल्याचे कारण पुढे करत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही. परिणामी कळव्याच्या विविध भागामध्ये कचरा साठू लागलेला आहे. अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होत आहे. हा सर्व कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे, विचारे, कैलास हावळे, राजू शिंदे यांनी एका डंपरमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर आणला. त्यामुळे पालिका परिसरामध्ये एकच खळबळ माजली. दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेला आहे. आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकला आहे, पण जर एका दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसेच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ज्या दिवशी दिवाळी होती, पाडव्याच्या दिवशी मी असाच कचरा पारसिक नगरला होता, खारेगावला होता, त्या ठिकाणी उभं राहून बोललो होतो की या कचऱ्याचं काहीतरी करा. तो कचरा तेव्हापासून ते आतापर्यंत तसाच पडून होता. तो कचरा उचलण्यात येत नव्हता. आज खारेगाव मध्ये जवळजवळ 1-2-3 टन असा कचरा जमून आहे. पारसिक मध्ये 4-5 टन कचरा जमून आहे. बिल्डिंगचा कचरा उचलला जात नव्हता. तर आता यासाठी दुसरा पर्याय नाहीये. त्यांना सांगितलं होतं, महानगरपालिकेला सांगितलं होतं की बाबा हा कचरा उचलून न्या, आम्हाला वास येतोय, रात्रीचा वास येतो, दिवसा वास येतो, सकाळी लोक चालायला उतरले तरी वास येतो. आता आपण इथं आहोत, हा स्मेल केवढा दुर्गंधीचा स्मेल आहे हा आपल्याला दिसत असेल, कळत असेल. त्यामुळे महानगरपालिकेला वारंवार विनवणी करूनही त्यांना यात काय जाग आली नव्हती. सेम ॲज इट इज पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबतीतही महानगरपालिका मागे. आज शिवसेनेची 25 वर्ष सत्ता आहे महानगरपालिकेत. एक साधं डम्पिंग ग्राउंड नाहीये, साधं डम्पिंग ग्राउंड. पाणी मुबलक स्वरूपात येत नाहीये. आज नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे, मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे, वसई विहार महानगरपालिकेचं धरण आहे, पालघरचं धरण आहे. आणि ठाण्याला भिका मागायला लागतात. कोणी पाणी देतं का? कोणी पाणी देतं का? कोणी पाणी देतं का? या पद्धतीचं राजकारण या ठाणे शहरात चालू आहे. आम्हाला नको इव्हेंट, आम्हाला नको ते मोठे काय सण वगैरे तुम्ही साजरे करतात, लाइटिंग लावतात. अख्ख्या ठाणे नगर महानगरपालिकेचा म्हणजे आमच्या कराचा पैसा तुम्ही या सर्वांमध्ये खर्च करता. आम्हाला मूलभूत फक्त जे काय असेल ते आम्हाला पाहिजे.
जो आम्ही स्वतः टॅक्स पेड करतो, आम्ही पैसे देतो ना, आम्ही टॅक्स पेड करतो, आम्ही फुकट राहत नाहीये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये. त्यामुळे आमच्या मूलभूत गरजा आहेत तर त्यांनी पूर्ण कराव्यात, हीच मागणी शेवटपर्यंत राहील. जर कचऱ्याचा वितरण व्यवस्थित झालं नाही तर इथून पुढे प्रत्येक प्रभाग समितीच्या समोर कचरा पडलेला असेल. जे अधिकारी कचऱ्यांचं डिपार्टमेंट ज्या अधिकाऱ्यांकडे, त्या अधिकाऱ्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर कचरा टाकला जाईल. घोडबंदरला आयुक्तांच्या बंगल्याच्या बाहेरही कचरा टाकला जाईल. त्यामुळे ह्याची उपाययोजना नीट करावी. आणि महानगरपालिकेला आमची हात जोडून विनंती आहे की व्यवस्थित कचऱ्याचं आणि पाण्याचं विभाजन तुम्ही करावं. हीच आमची प्रार्थना आहे तुम्हाला, हीच आमची विनवणी आहे तुम्हाला, जेणेकरून कळवा एक वेगळा पार्ट असा त्यांनी धरलाय. तिथं विरोधी पक्षातले आमदार जितेंद्र आव्हाड साहेब तिथे नेतृत्व करतात, म्हणून हा वेगळा न्याय आहे का, हा प्रश्न आता या कळव्यातील जनतेला पडलाय. सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स पेयर आहेत, टॅक्स भरतात, त्यांनी हा कचरा सहन करायचा आहे का? ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त करतायत काय? 25 वर्ष झाले ठाणे महानगरपालिकेमध्ये एक हाती शिवसेनेची सत्ता आहे. ठाणे महानगरपालिकेला स्वतःचं अजून डम्पिंग ग्राउंड नाहीये, तर का नाहीये? आयुक्त साहेब झोपलेले आहेत का? आयुक्त साहेबांनी झोपेतनं जागे झालं पाहिजे आणि कळवेकरांना, कारेगावकरांना, विटावकरांना, पारसिक नगरमधील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला पाहिजे. आज पाण्यासाठी आम्ही वणवण फिरत आहोत. 25 वर्ष झालं आम्हाला स्वतःचं पाण्यासाठी धरण नाहीये. हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, याची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताची नाहीये का? कळव्या परिसरामध्ये मी पत्रकार बांधवांना विनंती करेल का तुम्ही आमच्याबरोबर चला. प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. पारसिक नगरमधील आमची जनता असेल, खारेगावमधील आमची लोक असतील, कळव्यातले आमचे लोक असतील, विटाव्यातले आमची लोक असतील, या प्रत्येक लोकांना टॅक्स देऊन सुद्धा नाहक पद्धतीने हा त्रास सहन करावा लागत आहे. जर आज ठाणे महानगरपालिकेसमोर कचरा टाकलेला आहे, पुढे अभिजित पवार साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरासमोर आम्ही कचरा टाकणार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही तर फक्त झाकी आहे, दिल्ली अजून बाकी आहे. आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरासमोर कचरा टाकू आणि तेव्हा त्यांना कळेल एका प्रदेशातला, एका विभागातला कचरा उचलला जातो आणि एका विभागातला कचरा उचलला जात नाहीये. कळव्यामध्ये जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.